तर नमस्कार गाववाल्यांनो, तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर कशी चालली आहे तुमची गणेश चतुर्थी? आज गणपती बाप्पाचं पहिलाच दिवस, आगमन सोहळा, गणपती बाप्पाचं आगमन झाला आज एक वेगळीच वाईब आहे, पण ती वाईब ना मुंबईत येणार नाही, ती वाईब गावाकच येतली। तर तुम्ही सगळे गावात गेले आशातच, आय होप मी पण जातले लवकर। आणि विषय असं झाला, मी जाणार होते 1 तारखेत, बरोबर 1 तारखेचा माझा तिकीट होता, पण बाप्पाची मर्जी आणि चमत्कार घडलो आणि मी चालले उद्या म्हणजे उद्या काय तारीख आहे? 28 तारखेक चाललं आहे। तर मी खूप खुश असे, खूप बरा वाटता, म्हणजे असं झालेलं आहे की भाई 1 तारखेपर्यंत, परत दुसऱ्या दिवशी विसर्जन होता, यावर्षी काही जास्त रवाक भेटायचा नाही, बट आता खुश असे। आता बाप्पा माका भेटले, आता मी चालले उद्या गावात। आमचे असत पप्पांच्या म्हणजे असंच ओळखीतले असत, त्यांच्यासोबत चालले उद्या गावात, त्यामुळे खूप बरं वाटतं। तिकीट काढलं आहे मी आणि तिकीट गावली मागं कशी काढलं आहे बाबा ती आता, तर चाललं आहे गावात, खूप बरं वाटतं। तर तुम्ही पण सगळे एन्जॉय करा, मस्त मस्त कमेंट्स पण टाका माझ्या याच्यावर, मी पण गावात गेल्यावर व्हिडिओज काढून पोस्ट करीन। जास्त तर व्हिडिओ वगैरे काढू गावनत नाहीत, कारण की पाऊस असता, काही बाहेर जाऊ भेटणार नाही, आणि घरात व्हिडिओ काढूचे म्हणजे आमचं घर तेवढा शांत नाही आहे, आम्ही सगळी भावंडा भेटली की बोक काढतो नुसतीच, त्यामुळे काय घरात तर काय व्हिडिओ मी बनवू शकले नाही। बाहेर पाऊस नसलो तर नक्कीच बनवीन। तसे तर मी गावचे खूप व्हिडिओ पोस्ट पण केलं आहे याच्यावरती, खूप जणांनी आता पाठ झाला असताना माझ्या गाव, तर जातलं पप्पांच्या गावात, मम्मीच्या गावात जाऊचं प्लॅन होतो, बट प्लॅन मी ट्विस्ट आणलं आहे आणि मग विचार केलं आहे की जाते आता पप्पांच्या गावात जाते, कोणी काय असू देत आहे माका जाऊचा। काही काही टॉक्सिक व्यक्तींमुळे मी जाणार नव्हतं आहे, बट आता विचार केला आहे की जातं आहे, शेवटी आपलं घरा। आणि मामाच्या गावात मला जास्त मजा येतं, कारण की ते लाड होतात मामाच्या घराकडे, आणि असत आजोबा वगैरे, आजी आजोबा जोपर्यंत असत तोपर्यंत सगळे लाड होतले, त्यामुळे तिकडे माझे आजी आजोबा असत, म्हणजे मम्मीचे चुलत काका वगैरे, ते पण माका म्हणजे एकदम असं सख्यांसारखे आहेत आम्ही सगळी, तर मजा येतात त्या मम्मीच्या गावाकडे। पप्पांच्या इकडे ना गणपतीत मजा म्हणजे ना मजा येतात, पण मम्मीच्या गावात ना एक वेगळीच वाईब येतात, म्हणजे ती सगळी एकदम दिलखुलासपणे फुल मजा करतात, सो ती एक वेगळीच वाईब असतात। मोठमोठ्यानं आम्ही बोलतो, आमचे आवाज मोठे, प्राण्यांचे आवाज हय असत, तर माझ्या मम्मीचं नाव चव्हाणांचे आवाज हय असत, सो आणि मी चव्हाणांमधला असं आहे हय, आणि राण्यांकडे एकदम शांत लोक आहोत, आणि तिकडे चव्हाणांकडे सगळी हाय व्हॉल्यूम असत, पण मजा पण करतात, सगळी एकत्र भेटले की फुल मजा असता। पण जाऊ देत, इच्छा होती जाऊची, बट थोडं कहाणी मी ट्विस्ट आणलं आहे आणि म्हटलं आहे की त्याच्यापेक्षा जाऊया आपल्या घराकडे, कारण की सगळी भावंडा येणार आहेत, परत एका भावाचं पण मेसेज येलो कधी येतं वगैरे सगळा, सो तो पण येतात, त्यामुळे मग मी म्हटलं आहे की जाऊ देत आता जातं आहे आपल्याच घराकडे। आणि देवलेक बघू जाईन, भेटाक तर जाऊचंच लागतं, आवडतं माका मामाकडे जाऊ, कुठल्या आवडतं देवलेक जाऊ, बट आता मी डायरेक्ट कवटीकच जातले, त्यामुळे भेटाया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। यो एकदम छोटोचा व्हिडिओ, कारण की माका तयारी करूची या गावात जाऊची, फक्त तुमका ही माका एकदम आनंद झालेलो सो व्हिडिओ केला आहे, आणि म्हटलं आहे की आज पोस्ट करते असा। तर चाललं मी गावात, काही सुचना नाही, मी गावात जातो आहे, त्या विचारात मला काही सुचना नाही, म्हणजे काय बोलू संवादनात नाही। आज माझी एक गोष्ट येणार होती, ती मला तुमका दाखवची होती, ती गोष्ट पण होत नाही, म्हटलं मस्त बाप्पाचा दिवस आज येईल ती गोष्ट, आणि फुल मी खुश होते, पण ती गोष्टच येऊक नाही, आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचं होतं, मला दाखवायचं होतं तुमका तो व्हिडिओ की भाई साप इला फायनली इला बेटा नाही येऊक, आणि मी त्या गावात चाललं आहे, उदास होतलं आहे मी, जर पुढच्या 2 दिवसात इला तर आता डोक्यात जाऊ दे, 2 दिवसांनी मम्मी पप्पा पण येऊचा म्हणतात, ते घेऊन येतील सोबत, बट बाकी काय नाही, बाकी ठीक आहे, एकदम मस्त गावात जाते, मजा करतले। जे गावात नाही गेलात तुम्ही ते मॅड असाल, गावात जावा, गावची मजा खैये घेऊची नाही, मी चाललं आहे गावात, तुम्ही पण यावा, मस्त मजा करूया गावात, बाय।